तर इथे चिल्लर पार्टी बिन झालेली आहे. चिल्लर पार्टी तुम्हाला कसं वाटतंय? जिंकून चांगलं वाटतंय, घाण हरवलंय. काय मंडळी, मी आर्यन आहे. आज 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आता मी निघालोय आईकडे आणि गाडी वगैरे भेटेल. तर आता सध्या बसला टाइम आहे, मी थोडा चालत जातोय. तर तिकडे जाऊन बघूया तिकडचं झेंडावंदन कसं चाललंय. आमच्या इथलं तर झेंडावंदन झालंय, आता तिकडे गेल्यावरती बघूया. तर मी आता तिकडे चाललोय, तिकडे गेल्यावरती तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, इथं आता झेंडावंदन झालंय, इथं नाश्ता पाणी चालू आहे, चिल्लर पार्टी पण आहे. झेंडावंदन झालंय आता इथलं समोरच्या बिल्डिंग मधून चालू आहे. तर ही आमची चिल्लर पार्टी आहे. तरी आमची चिल्लर पार्टी आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. रिपब्लिक डे च्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू गाईज. बाय बाय. ही आमची चिल्लर पार्टी आहे. मॅचची प्रॅक्टिस चालू आहे. संध्याकाळी मॅच असल्यामुळे इथे प्रॅक्टिस चालू आहे. तर मित्रांनो, ही आहे आमची चिल्लर पार्टी. तू कोण आहे? मी बॅटर. तू? मी बॅटर. माऊ आहे. मी कोण नाही. सबस्टिट्यूट प्लेअर प्लेअर मध्ये आहेत. अन्वी गायकवाड, विराज, विराज, बॅटर बॉलर, बॅटर बॉलर, फिल्डर, फिल्डर आहे. बॅटर. हे आरव डोळस आहे. मी बॅटर आहे. बॅटर आहे. तू? प्रचेत जाधव, ऑलराऊंडर. ऑलराऊंडर. तू? अर्णव प्रशांत भुवन, ऑलराऊंडर. ऑलराऊंडर आहे. तू? मी श्रीतेश महापात्र आहे. मी फुटबॉलर आहे. आउट ऑफ कंट्री. सबस्टिट्यूट. स्कूलची टॉपर. तर हे सगळ्या मॅचची प्रॅक्टिस करतायत. दुपारी मॅच आहे. त्यांनी बेट लावली मोठ्या पोरांसोबत मॅच करायची. तरी आमच्या बिल्डिंगचं ग्राउंड आहे. तर आपण थोड्या वेळाने भेटूया. तर मी आता आलोय आईच्या घरी आणि आमची क्यूटची मांजर इथे झोपली आहे. सकाळचा भरपूर नाश्ता झालाय, पोट एकदम भरलंय. तर ती एकदम झोपली आहे, तिला काही टेन्शन नाही. आणि आई आजोबा ते रिपब्लिक डेचा शोभीकरण बघतायत. तर आता मी सुद्धा नाश्ता करतो. एकदम मांजर आहे, अजून उठली नाहीये ती. तर मित्रांनो, आता झाले दुपार, वाजले 11:30 आणि इथे मॅच चालू आहे. ही छोटी पोरं मॅच खेळतायत मोठ्या लोकांसोबत. ते सगळे मॅच खेळत आहेत. इथे मॅच चालू आहे आणि ते माऊ आउट झाले. माऊ, तुला आउट होऊन कसं वाटलं? घाण. पण खेळताना कसं वाटलं? तर माऊला चांगलं वाटलंय. तर इथे अन्वी गायकवाड आता बोल्ड झालेत. तुमचा एक्सपिरियन्स सांगा. मी आले आणि मी गेले. तर अन्वी ते पहिल्याच बॉल आउट झाले. याचं नाव इथे बसलाय आणि बॉल अडकलाय. इथे आता काहीतरी मॅटर झालाय. सगळे प्लेयर चिडलेत. प्रशांत दादा गेला ना दादा. अरे, तुला क्रिकेट खेळून कसं वाटतंय? खूप आनंद होतो मला क्रिकेट खेळून. आता आमची इनिंग चालू होणार आहे. याच्यातून जो विन होईल तो आमच्याशी खेळणार आहे. आणि इकडे खूप आनंद आहे 26 जानेवारी तर्फे. आणि आम्ही आयोजित केलेलं आहे लहान मुलांचं वर्सेस, म्हणजे सन वर्सेस मुलं वर्सेस पप्पा. ओके, धन्यवाद. तर दादाने आता खूप छान सांगितलंय. तर आता आपण मॅच बघूया. तर जेव्हा टीम चेंज होईल नंतर. आणि आमची ऑडियन्स आहेत. काका माहिती आहे, काका माहिती आहे.
बॅटिंग चालू आहे आता. हा, विशाल बॉल टाकतोय. रोनाल्ड ट्रम्प बॉल टाकताय. आउट झाला. राहुलच्या डोक्यात बॉल पडला. आउट झाला. चव्हाण साहेब बोलतील. बोला. उत्कृष्ट पद्धतीचे असे मॅचेस चालू आहेत. अजून चांगला प्रतिसाद मिळेल. चलो, थँक्यू सो मच. आज आपल्या मनोज सोसायटीचे 26 जानेवारीच्या निमित्ताने जे स्पोर्ट्सचे आयोजन करण्यात आले आहे, त्या छोटे बच्चे कंपनी, पप्पा लोक, बच्चे लोक, नन्हे मुन्ने सब ज्यांनी सहभाग घेतला आहे आणि त्यांचं खूप खूप कौतुक करावंसं वाटत आहे. जास्त करून आमची बॅटिंग करणारी महिला टीम, महिला आघाडीचे वरुणची मुलगी ना शुभ्रा दिदी बॅटिंग करत आहे आणि हा जोरदार चौका. एक नंबर वाटतं. वातावरण एकदम एक नंबर. विषय खोल आहे भाई, विषय खोल आहे. तिथे आता रन्सची काउंटिंग होते आणि हा 6 बसलेला आहे. आता कोण? तर आता हे आमचे अंपायर आहेत. नाही, मी आता अंपायर आहे. मी आता सध्या अंपायर आहे. नंतर बोलू आपण, नंतर परत चर्चा करू. तर अंपायर बिझी आहेत त्यामुळे ते बोलू शकत नाही. तर आमचे अजून एक अंकल आहेत, त्यांना विचारू आपण कसं वाटतंय. अंकल आपको कैसा लग रहा है? हाँ, बहुत अच्छा लग रहा है. आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा. सगळ्यांना एकदम चांगलं वाटतंय. सगळ्यांना आनंद आहे. सगळे खूप वर्षानंतरला क्रिकेट खेळतायत. तो आउट झालाय का? तो आउट झालाय का? आउट झालेला आहे आता. म्हणजे होणार आहे. त्याने अजम्पशन केलंय. तो आउट झालाय. हा, मग आता हा प्लेअर उतरणार आहे आता. पण आता या साईडने व्ह्यू घेऊया. ही पण आहे सबस्टिट्यूट प्लेअर मध्ये. त्याने टच करून पळाला. ओव्हर झाली. त्रिता आता ओव्हर झाली. आता टॉस झालाय. तर ती टीमला बॅटिंग भेटली आणि या टीमला बॉलिंग भेटली. या टीम मध्ये अन्वी आहे. लीडर कोण आहे तुमचा टीम लीडर कोण आहे? हा, तर हा वियान आहे. हा टीम लीडर आहे. ते माऊ बॉलिंग करते. तर आपला दुसरा टीम मेंबर आहे सिद्धार्थ. त्याला अर्जंट कामामुळे तो निघालाय. मॅचच्या बारेमध्ये बोल 2 शब्द. बोल सिद्धार्थ. आमचे सिद्धार्थ गांगुडे टीम मेंबर. काय बोललो मॅच बद्दल? तू काय बोलला? भारी वाटतंय. नवीन काहीतरी होतं आपल्या बिल्डिंग मध्ये पहिल्यांदा. तुम्हाला कसं वाटतंय मॅच बद्दल? मॅच बद्दल चांगलंच वाटतंय. असेच पोरांना सराव व्हायला पाहिजे. मुलांनी मैदानामध्ये खेळलं पाहिजे. आता माव बॅटिंग करताय. मावनी 6 मारला ना की मावला महागणे एक थंडा देणार मी. तरी ते आमचे स्मित दादा गायकवाड उपस्थित झालेले आहेत. पोरं एकदम जोरात खेळतायत. असं वाटत नाही पोरं खेळतायत, पण हा रापरूप मारतच चाललेत. चालू दे त्यांचं. तरी ते सिद्धार्थ अंपायर झालाय. सेकंड अंपायर मला बनवलाय. तर आता झाली दुपार, वाजलेत 12:30. तर इथे आता मोठी माणसं क्रिकेट खेळत आहेत. त्यांना बॉलिंग भेटली आणि लहान पोरांना बॅटिंग भेटली. लॉकडाऊन कसं वाटतंय? लॉकडाऊन कसं वाटतंय? चांगलं नाही वाटत. यशला चांगलं नाही वाटत आहे. हे हमारा दूसरा प्लेयर. हेलो गाइस, बेस्ट प्लेयर अवार्ड मिला है मेरे को. साइड चेंज झाली आहे आणि ते मोठ्या लोकांना बॅटिंग भेटली.
लहान पोरं बॉलिंग करणार आहेत. नो इथे प्रशांत आउट झालेला आहे. प्रश्न तुला नाही काय नाही बोलायचं. तर आता जास्त एक पण आउट झाले. काय सांगू नाही शकत मॅचचं. दोन आता ओके. आणि इथे अजून एक विकेट पडली. इथे अजून एक विकेट पडली. आपण त्यांना पण विचारूया. या काकांची अजून एक विकेट पडली. अंकल आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा. इथे आता डेड बॉल वरती आउट होण्याची शक्यता होती. तिथे चिल्लर पार्टी विन झालेली आहे. चिल्लर पार्टी तुम्हाला कसं वाटतंय? जिंकून चांगलं वाटतंय. घाण हरवलंय. गुड्डू मॅन ऑफ द मॅच. गो मॅन ऑफ द मॅच ब्रो. मॅन ऑफ द मॅच गुड्डू. 3 छक्के मारलेत. 2 विकेट काढलेत. प्लीज शेयर योर कमेंट्स विथ अस. मेरी टीम 1 नंबर की अच्छी है. मेरे को लगा पहले है 6 खाता पर नहीं गया 1 गया. चला आपण त्यांना पण विचारूया. हारून कसं वाटतंय? अरे तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करून आम्हाला एवढा आम्ही लास्ट बॉल पर्यंत आलो. नो कमेंट्स प्लीज. नो कमेंट्स. इथे कॉन्फ्लिक्ट चालू आहे. छोटे बच्चे की बड़ा छोटा पैकेट बड़ा धमाका हुआ है यहाँ पर. और कमी अजून एक मॅच होणार आहे इथे. त्यांची अजून खुशी बाकी. अजून एक मॅच होणार आहे इथे 5 ओव्हरची. आता इथे टॉस झालेला आहे. टॉस झाले मोठ्या लोकांची आता इथे बॅटिंग आली आणि छोट्या पोरांना परत बॉलिंग आली. तर आता आपण बघूया आपण यांचं प्लॅनिंग ऐकूया. तुम्हाला काय भेटलंय? बॉलिंग चुष्टू बॉल. टू बॉल आहे. तरी ते आता सेकंड मॅच चालू होते. ब्रेक टाइम चालू आहे. थंडा पार्टी वगैरे झाली आहे. तरी ते आता सेकंड मॅच चालू होते. लास्ट राऊंड आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. तर म्हणजे तुम्हाला ही मॅच कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. जसं की यंगर लोक आहेत तर त्या आता इथे हा फर्स्ट ट्राय बॉल खेळला जातोय. फर्स्ट ट्राय बॉल झालाय. तर हा फर्स्ट बॉलला 6 बसलेला आहे. तर मी भेटतो थोड्या वेळात. तर इथे चिल्लर पार्टी हरली आहे. पहिली मॅच जिंकलं 100 कॅश काढलं. सिनियरला हरवलं. तर तुम्हाला लोकांना कसं वाटतं हरून? आम्हाला चांगलं वाटतं कारण की पहिली आम्ही जिंकलो पहिली मॅच.
तुला कसं वाटतं अरुण? हारलो नाही, किती वेळ सांगू, जिंकलो आम्ही. पण आता तर हारलाय ना. आणि ते आता हारलाय ना. मग 1-1 झाली ना, सिनियर ज्युनियर 1-1 हो तुला कसं वाटतं अरुण? फायनल मॅच करा, फायनल एकदम चांगलं वाटतंय कारण की आम्ही जिंकलो, हारलो नाही. तुम्ही चिटिंग करून जिंकलेला आहे. मोठे लोक टेरेसवर बॉल टाकून 1D ला 6 घेतलेला आहे तुम्ही, त्यामुळे तुम्ही हारले, जिंकलेत. चिडी खेळले ते सगळे, चिडी करलेत. नुसतंच आपलं खेळायचं म्हणून खेळले, ते लोक नीट नाही खेळले. शिवराज, तुला कसं वाटतं? अरे आमचा दुसरा अंपायर आहे. तुला काय वाटतं, फेअर गेम झालं का अनफेअर झालंय? आपल्यासोबत सेटिंग झालेली तो दिसतो का तो त्याच्या टीमने आम्हाला रिश्वत खिलवली खूप. फिल्डर बेस्ट फिल्डर नाही 50% अंपायर झालाय. छोटी पोरं चिडलेले, छोटी पोरं चिडले. इथे सिनियर टीम विनर झालेली आहे. चला तर इथे क्रिकेटचा कार्यक्रम संपलाय. तुम्हाला माहितीये, हा जो ब्लॉगर आहे तो लय चिडला आहे, त्यांच्या साईडने खेळत होता. हा पण खूप चिडला आहे, आर्यन दादा. त्यांच्या साईड सिनियर साईड कोण गेलेला आहे. अंपायर होतो. एम्पायर नव्हता, हा लेग एम्पायर होता. चिडणारा एम्पायर होता, खूप चिडणारा एम्पायर होता, एकदम चिडणारा. हा एकदम एकदम दोन्ही चिडलेले आहेत हे मी सांगून टाकते का. मी सांगते, 2 एम्पायर होते, दोघं चिडलेत. हे फेअर नाहीये बिलकुल. आमचा जर टेरेसवर गेला असता तर या लोकांनी 6 नसता मानला आणि हिला खेळायला भेटला नाही. आणि यशनी पूर्ण ओव्हर डॉट खाल्लेली आहे म्हणून आम्ही हारलेलो आहे. यश हा मॅचचा गुन्हेगार आहे आमच्या. 1-1 इक्वल. पण हे फर्स्ट रनर अप होते, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. इथे या काकांनी स्पॉन्सर केलाय. 2 बॉटल बोललेले, एकच बॉटल आणली आहे. तुम्ही 2 बॉटल बोललेलात. पण ती हारली नाही आहे ती. आम्ही आहे ना, 2 अरे बॉटल ती हारली ना. काका बोलतात की सिनियर हारलीये. काका बोलले होते की तुम्ही हारू किंवा जिंकू, तुम्हाला 2 बॉटल बोललेले, 2 बॉटल ज्युनियर साठी आणली, ज्युनियर साठी तर इथे चिल्लर पार्टीची थंडा पार्टी चालू आहे. हरल्याबद्दल यांना फॅन्टा गिफ्ट दिलाय. तर आपण इथेच थांबूया आणि संध्याकाळी भेटूया. तोपर्यंत सगळ्यांनी जेवा. आता जेवायचा वेळ झाले, तर सगळे आता घरी जेवायला चाललेत आणि मी घरी चाललो जेवायला. तर आपण संध्याकाळी भेटूया. आता ऊन सुद्धा आलंय, तर ग्राउंड क्लिअर झालंय, तर आपण थोड्या वेळाने भेटूया. तर मित्रांनो, माझं झालंय जेवण आणि आई इथे बसली आहे, आजू इथे झोपलीत आणि आमची मांजर इथे झोपली आहे. इकडे बघ, आमची मांजर झोपली, अशी क्यूटशी मांजर आहे. का ते बघा, आईने मोठा आ केलाय. आत्ताच मोठा आ केलाय. इकडे बघ, हाय. आताच मांजर आकर हे बघा, आ केला मांजरीने. हे बघा, नक बघा, आळस देते. आता जस्ट झोपून उठले, कोलिम खाऊन झालाय. इकडे बघ, परत कर. बघा, हात पाय बघा, हे बघा, डोळे बघा, डोळे बघा, वाघासारखे डोळे आहेत. कान, ते काहीतरी मारामारी केल्यामुळे आम्ही हिच्या गळ्यात आताच पट्ट्या टाकलाय आणि हिचा कलर बघा. ती आता उठली, आवाज देते, केले काय गाजवते. ही माझ्याशी खेळायला बघते. हे हिचं नाव चंपा आहे. तुम्ही चंपाला भरपूर लाईक द्या. आता बस बोलत बसली, आमची क्यूटशी मांजर आहे.
आमची केवची मांजर किती गोड सुंदर सुंदर, चिनक पण सुंदर सुंदर आहे. ते शेपूट बघा, अँटिना अँटिना केवढी रुंद झाली बघा, केवढी स्ट्रेच झाली, मस्ती करते. हे बघा, तिला आता मच्छीचा वास गेलाय, ती आता मच्छी खाणार आहे. तिला मच्छीचा वास गेलाय कोलिमचा, तर कोलिम खाते. खूप स्पीडने खाते. हिने कशी एवढ्या फास्ट खाते, कोलिम खाते सुकी मच्छी. तिच्या काळात आम्ही पिंक कलरचा पट्टा टाकलाय. ती शेप बघा. तर मी निघतोय आता. तर मित्रांनो, मी घेतले सगळ्यांना आईस्क्रीम आणि निघालोय घरी. तर मी आता तुम्हाला डायरेक्ट घरी भेटतो. तर मित्रांनो, मी आलोय घरी आणि तर जाऊन जरा घरी आराम करणार आहे. आज क्रिकेट खेळून खूप थोडं थकवा झालंय. तर मला अंपायरची ड्युटी दिलेली आणि मी आता आलोय घरी. तर आपण संध्याकाळच्या जेवणाला भेटूया. तोपर्यंत तुम्ही आराम करा, मी आराम करतो. तोपर्यंत नंतर भेटूया. तर मित्रांनो, आता आपण आलो इथे 26 जानेवारीचा जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. तर इथे जेवण बनतंय. तर काकी, तुम्ही आज काय बनवणार आहे? आलू मटर, व्हेज पुलाव. तुम्ही शेफ आहे का? तर आपण शेफला विचारूया. ते आज आमचे शेफ आहेत. आलू मटर आणि व्हेज पुलाव, पुरी. आणि पुरी आहे. तर आपण अजून एक बावर्ची आहेत, त्यांना विचारूया त्यांची कशी तयारी चालू आहे. आता सगळं तयारी झाली आहे. थोड्या वेळात जेवण होईल आता. तर संध्याकाळी जेवण आहे, पूर्ण बिल्डिंगला आमंत्रण आहे आणि अशी जेवणाची तयारी चालू आहे. या टोपात काय आहे? त्याच्यात पुलाव भात आहे आणि त्या टोपात भाजी आहे. तर ती टाकतायत त्याच्यात. आपण जरा थोडं जवळून बघूया. हे असं काही इथे तयारी चालू आहे. आपण संध्याकाळी जेवणाला भेटूया. तर इथे खूप मस्त वास येतोय. जेवण भरपूर चांगलं होणार आहे. तर आपण त्यांना त्यांच्या कॅटरर्सचं नाव विचारूया, जे की तुम्हाला सुद्धा कॉन्टॅक्ट करता येईल. काकी, तुमच्या कॅटरर्सचं नाव सांगा. सौ नम्रता सतीश मोरे. आणि तुमच्या कॅटरर्सचं नाव वगैरे काही? नाव आम्ही जॉब करतो. एक जॉब ऑर्डर देतो आपल्या 5 मार्क्ससाठी, तरच ऑर्डर देतो. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे करायचं असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर. तर आपण जर तुम्हाला जेवण वगैरे बनवायचं असेल तर मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. जेवण बनवून हवं असेल तर ह्यांना तुम्ही ऑर्डर द्या आणि खूप शेअर करा. तर मी तुम्हाला हे जेवण खूप चांगलं बनवत आहेत, खूप मस्त वास येतोय. तर मी तुम्हाला यांचा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तोपर्यंत आपण ते थांबूया आणि संध्याकाळच्या जेवणाला भेटूया डायरेक्ट. तर मित्रांनो, माझं झालं आता जेवण, सगळे जेवलेत, बाकीचे वरती गेलेत. तर मी इथे फिरतोय आणि इथे थोडं छोटं फंक्शन चालू आहे, ते मी तुम्हाला आता दाखवतो. तुम्ही पण बघा आणि एन्जॉय करा थोडा. इथे थोडं एन्जॉयमेंट चालू आहे. तर मित्रांनो, मी आता चाललोय घरी. तर तोपर्यंत सगळ्यांनी माझं यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मी नेक्स्ट व्लॉग लवकरच टाकीन. तर आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत जय भारत, जय महाराष्ट्र. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.